व्हिडिओ बघितला नसेल तर ते बघा, कारण आपण त्याच्यामध्ये प्रॉपर सांगितलं आहे की संजय गांधी निराधार कोणत्या रिझनमुळे आली नाही, ते सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिकली मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. काही जणांचे प्रूफ आहेत आपल्यासमोर ज्यांना पेन्शन आलेली नाहीये. तर चला ते प्रूफ काय आहे ते बघूया. तर चला आपला मेन टॉपिकवरती वळूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर ह्या चॅनलवरती आपण जे गव्हर्नमेंटच्या जे स्कीम आहेत महाराष्ट्र रिलेटेड किंवा आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, त्यांच्या काही नवीन स्कीम वगैरे येतात, ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आणि सगळ्या डीपमध्ये आपण सांगण्याची कोशिश करतो. खूप त्याच्यामधले छोटे मोठे पॉईंट आहेत ते आपण सगळे कव्हर करत असतो. त्यामुळे आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना इझी पडेल. आणि हे तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की हा चॅनल जो आहे आपण नवीन स्टार्ट केलेला आहे. म्हणजे नवीन आपण जेवढं आपल्याला नॉलेज आहे तेवढा आपण एक्सपिरियन्स आपल्या चॅनलवरती सांगत असतो. आणि स्लोली आपण याला डेव्हलप करतोय. तरी पण तुम्हा सर्वांचा खूप सपोर्ट ह्या चॅनलवरती भेटत आहे. तुम्ही पाहू शकता आपण खूप जेवढं होईल तेवढं आपण ह्या चॅनलला इम्प्रूव्ह करण्याची कोशिश करत आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिलं सांगायचं गेलं तर मी हिंदी चांगली लँग्वेज बोलायचो. तर हिंदीमध्ये माझं अगोदर चॅनल होतं, मी पण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. तर कुणाला हिंदीमध्ये गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्या चॅनलवर पण जाऊन डिटेल्स पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट तर डिस्कस करणार आहोत, पण मी तुम्हाला थोडी बेसिक्स आपली जे चॅनल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देईन. आणि यामध्ये मला हे सांगायचं आहे की जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांनी पाठीमागं मी त्यांना सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही स्टेटस चेक करता आपल्या पेन्शनचं वगैरे, तर त्याचा प्रूफ मला तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवू शकत नाही. तर मी आज तुम्हाला ट्राय करून व्हॉट्सअप नंबर पण देण्याचा, जो आपण ऑफिशियल बनवलेला आहे व्हॉट्सअप नंबर, किंवा त्याच्या थ्रू तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण तुम्ही पाठवू शकता. तर इंस्टाग्रामवरती कसं पाठवायचं मी तुम्हाला दाखवतो. इथं मोर ह्या ठिकाणी जो बटन दिसतंय ह्या ठिकाणी मोर, ह्याच्यावरती क्लिक करायचे. इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला जो इंस्टाग्राम ह्या ठिकाणी दिसत आहे, तर हे सगळं पूर्ण अबाउट आहे आपल्या चॅनलचं. आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम ह्या ठिकाणी तुम्हाला लिंक्स वगैरे दिसत आहेत, तर तुम्ही हे पाहू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि आपली टेलिग्राम लिंक. तर ह्या इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामवर तुम्ही मला टाकू शकता. त्याच्या थ्रू मी फाईंड करू शकेन प्रॉपर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत. आणि तुम्हाला हेतून नाही जमत तर मी तुम्हाला लास्टला व्हॉट्सअप नंबर पण देण्याची कोशिश करेन. बट जास्त कॉल वगैरे येतात ना, आणि थोडं ऑफिशियल तुम्ही समजू शकता, त्यामुळे मी व्हॉट्सअप नंबर ट्राय करेन देण्याचा, किंवा माझा जो व्हॉट्सअप चॅनलचा QR कोड आहे तो QR कोड देईल. तर आपलं दुसरं जे आपलं चॅनल आहे जो की सॅम घोडके हिंदी, ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर सिम्पली तुम्ही जर होमवर आला तर त्यानंतर आपले सगळे व्हिडिओ ह्या ठिकाणी दिसतील. आणि त्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता, मी इथं तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी आपले 3 चॅनल तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहेत. हा आहे सॅम घोडके. सॅम घोडके चॅनलमध्ये जे आपलं हिंदी जे गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे येतात, किंवा हिंदीमध्ये आपण जे नॅशनल गव्हर्नमेंटच्या जे स्कीम वगैरे दिव्यांग रिलेटेड असतात, किंवा दिव्यांगांना जे आपले गव्हर्नमेंट जॉब वगैरे भेटतात, तर त्याच्या रिलेटेड आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आपण ह्या चॅनलवरती इथं शेअर करत असतो. आणि इथं तुम्हाला जो दिसत आहे ट्रेडिंग सॅम घोडके सॅम, तर हे ट्रेडिंग सॅममध्ये जे शेअर मार्केट वगैरे, आता तुम्हाला माहिती असेल की घरी बसून आपल्याला भरपूर इन्कम वगैरे कोणाला कमवायचं आहे, शेअर मार्केट शिकायचं आहे, पण ह्याच्यावरती सध्या काही तेवढा फोकस नाही. आपण खूप कमी व्हिडिओ टाकतो या चॅनलवरती, कारण एवढे चॅनल मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट आहे, तुम्हाला माहिती असेलच. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर ह्या ठिकाणी हा आपलं ट्रेडिंग रिलेटेड आहे. आणि ह्या ठिकाणी ब्लॉग्स आपण स्टार्ट केले आहेत नॉर्मली की दाखवण्यासाठी, की एक व्हिज्युअल इम्पेअर्डची कशी लाईफ असते, कसं नाही, त्यांची पूर्ण लाईफ दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी एक चॅनल ओपन केलं आहे, सॅम सॅम ब्लॉग्स. तर तुम्हाला हे चॅनल आवडले असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब वगैरे करू शकता, आवडत असतील तर. पण मॅन्डेटरी नाही की तुम्ही कराच म्हणून, ते तुमच्या इच्छेवर आहे. तुम्ही सबस्क्राईब करायचं करू शकता, नाही तर नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला मॅन्युअली कुणाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आपण हे बनवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या मनावर तुम्ही फॉलो करा किंवा हे करा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे तो आपल्या मेन टॉपिकवरती आता डायरेक्ट आपण वळूया. तर मी तुम्हाला बोलवतो की आजचा जे व्हिडिओ आहे, जे आता तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, ह्या ठिकाणी 70% लोकांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे, पेन्शन पोहोचलेली आहे, आणि ते खुश पण आहेत पेन्शन भेटल्यामुळे. आणि त्याच्या रिलेटेड आपण त्यांचे जे स्क्रीनशॉट वगैरे पण आपण ह्या ठिकाणी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. जे आपल्या भरोशामधले खूप दिव्यांग बंधू भगिनी आहेत आपले, ज्यांना आपण सपोर्ट वगैरे केलेला आहे, तर त्यांनी त्यांचे स्क्रीनशॉट वगैरे शेअर केले आहेत आणि खूप आनंद व्यक्त करत होते.
खूप चांगली गोष्ट आहे ते. तर त्यानंतर आता जो ह्यांचं तर ऑलरेडी बोलणं झालेलं आहे, तर ह्यांना काही काळजी करण्याची गरज नाही. तर आजचा आपण ह्यांचा टॉपिक ह्या ठिकाणी क्लोज करूया, ज्यांना आले त्यांचा. पण ज्यांना नाही आले त्यांचं आपण ह्या ठिकाणी बघूया सगळं आता. तर तुम्हाला आता आणि जे मी ह्याच्यामध्ये हे तुम्हाला सांगतो, जे आपले व्हिडिओ असतात मी ह्याच्यामध्ये कट वगैरे कुठं काही करत नाही. जे मी रँडमली जसं लाईव्ह व्हिडिओ असतात ना, तसे लाईव्ह व्हिडिओ असल्यासारखे असतात आपले. कारण कट वगैरे करायला मला ते चांगलं पण नाही वाटत. जे माझ्या माझ्या बोलण्यामधून कुठं चुकी होत असले ते पण मी जशाला तसा मी टाकत असतो. आणि मी समजू शकतो, मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे माझे ऑलरेडी आहेत चॅनल. पण मी हिंदीमध्ये वगैरे चांगलं बोलायचो, पण मराठीमध्ये पण चांगलं बोलतो. पण काही वर्षापासून मी हिंदी चॅनल जरा जास्त फोकस होता माझा, तर हिंदी चॅनलवरती असल्यामुळे मी हिंदी चांगली बोलू शकत होतो. तर त्यामुळे मी हिंदीमध्ये पण बनवले आहेत. बट मला कधी कधी मराठीमध्येच थोडा इकडे तिकडे होते. आणि आता जेव्हा मी हिंदी चॅनलवर मराठी चॅनलवरती फोकस केला, तर हिंदी बोलण्यामध्ये थोडं कन्फ्यूज होते, थोडा थोडा त्रास होतो. पण मी मराठी माणूस आहे, तर हिंदी चांगलीच बोलू शकेल. तर चला, जो आता हे सगळं बाजूला ठेवूया, आपला जो इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी बघूया. तर ह्या ठिकाणी 30% लोकांना ह्या ठिकाणी पेन्शन आलेलं नाही आहे. तर 30% लोकांचं आपण ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला शेअर केलं. परत एकदा बोलतो या ठिकाणी, ज्यांनी ज्यांनी KYC केलं नाही, तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे दिले नाहीत, त्यांच्यासाठी त्यांनाही पेन्शन आलेलं नाही आहे. तर आता आपण हे बघूया. या ठिकाणी मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. एक काही आपले दिव्यांग बंधू भगिनी होते, तर त्यांनी आपल्याला त्यांची डिटेल्स पाठवली होती. तर मी स्वतःहून चेक केली होती त्यांची डिटेल्स, की काय दाखवते त्यांचं स्टेटस वगैरे. तर त्यांचं जे डॉक्युमेंट आहे, मी तुम्हाला सिम्पली ह्या ठिकाणी समोर दाखवतो, की तिथे काय काय प्रॉब्लेम आला होता. आणि तुम्हाला हे पण बघायचं असलं तर सांगा, की ज्यांचं म्हणजे ज्यांना ऑलरेडी ह्यांनी KYC केलेले आहे त्यांचं स्टेटस काय दाखवतं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचं काय दाखवतं, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन दाखवणार आहे. चला, आपण जे त्यांचा जो इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते बघूया. तर ह्या ठिकाणी पाहू शकता मी त्यांचं प्रॉपर पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला. आणि हे जे डॉक्युमेंट आहे, ज्यांना पेन्शन आलेली नाही त्यांचं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आहे. ह्यांना पेन्शन ह्या ठिकाणी आलेली नाही आहे. यांना पेन्शन ह्या ठिकाणी आलेले नाही, त्यांचा पूर्ण हे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी तुमच्या समोर दाखवलेला आहे. कारण प्रॅक्टिकली दाखवल्यामध्ये फरक असतो, त्यामुळे तुम्हाला मी पूर्ण प्रॅक्टिकलच दाखवण्याची कोशिश करतो. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण त्यांची डिटेल्स दिलेली आहे. पण ह्याच्यामध्ये जे मेन डिटेल्स आहेत, हे त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे. काय काय ह्याच्यामध्ये त्यांची डिटेल्स राहणार आहे. आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कसं डाउनलोड करायचं मी ऑलरेडी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता, की ह्या जो डॉक्युमेंट आहे कसं डाउनलोड करायचं. आणि ह्या ठिकाणीच तुम्हाला तुमचं स्टेटस, जो आधार कार्डचं स्टेटस आहे, ह्या ठिकाणीच दिसलं जातं. तर ह्याच्यामधला जो तुम्ही ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या ठिकाणी आणि ह्या पुढे CAS ह्या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल्स ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला मी याच्या रिलेटेड तुम्हाला अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत, की तुम्ही हे कसं बघू शकता, तुम्ही स्वतःचं कसं चेकआउट करू शकता. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ त्याची आहेत, तर तुम्ही ते नक्कीच चेकआउट करा. आणि त्याच्या थ्रू तुम्ही हे डिटेल्स जाऊन चेक करू शकता, आणि तुमचं स्वतःचं डिटेल्स काय आहे ते ह्या ठिकाणी चेक करू शकता. तर मी ह्याच्यामध्ये नॉर्मलमध्ये तुम्हाला जे त्यांची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, मी ह्या ठिकाणी हाईड करून ठेवलेली आहे. कारण कुणाची प्रायव्हसी ह्या ठिकाणी राहुनी, म्हणजे प्रायव्हसी आपण लीक करणं हे चांगली गोष्ट नाही आहे, तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे आणि त्यांचं जे इम्पॉर्टंट आहे ते पण मी या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे, हायलाईट त्याला करून तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्सची वरती काय काय डिटेल्स असते हे तुम्हाला थोडं याच्यामध्ये सांगून देतो. तर ह्या ठिकाणी लाभार्थ्याची माहिती राहते, जो की नाव असतं. त्यानंतर या ठिकाणी जे लाभार्थ्याच्या पितांचं नाव, फादर नेम, ह्यानंतर इथं स्टेट असतं आपलं. या ठिकाणी स्टेटचं जो काय आपलं महाराष्ट्र आहे, त्यानंतर इथं सब जे डिस्ट्रिक्ट असतं म्हणजे तालुका. त्यानंतर स्कीम तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. ह्यांची स्कीम आहे थोडी वेगळी आहे. यांचं जे आहे या ठिकाणी दुसरी वेगळी स्कीम या ठिकाणी आलेली आहे. स्कीम सेमच आहे, पेन्शनची स्कीम असते यांना पण. ह्या ठिकाणी यांना आहे इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन स्कीम. ह्या ठिकाणी त्यांना ह्या ठिकाणी दिलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये काही डिफरंट नाही आहे, सेमच असते हे. फक्त यांना इंदिरा गांधी हे दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जसली आपली संजय गांधी निराधार असे इंदिरा गांधी अशी सेमच स्कीम आहे, त्याच्यामध्ये काही डिफरंट नाही आहे. तर त्याची स्कीमची डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत असतील. हे स्कीम आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी त्यांचा जो घरचा ॲड्रेस आहे, या ठिकाणी घरचा ॲड्रेस असतो. त्या ठिकाणी ह्यांचं जे तुम्हाला पाठीमागे ह्याच्यातून मी सांगितलं होतं, की तुमचं जो पेन्शन रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो ह्या ठिकाणी असतो. त्यानंतर त्यांना पेन्शन कशा थ्रू येते, तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता त्यांना पेन्शन DBT थ्रू येते. तर DBT ह्या ठिकाणी दिलेला आहे.
डीबीटी थ्रू यांना पेन्शन येते आणि सगळ्यांनाच आता सध्या डीबीटीमुळेच स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा डीबीटीने जे डीबीटी आहे त्याच्या थ्रू या ठिकाणी सगळ्यांना पेन्शन पडत आहे. जे गव्हर्नमेंटच्या पूर्ण स्कीम आहेत ते डीबीटी थ्रूच आता सध्या येतात. आणि पुन्हा हे तुम्हाला एक डीपमध्ये कशाला सांगितलं, मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे, पण ह्या ठिकाणी स्कीम वेगळी होती, त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा हे डॉक्युमेंट दाखवून प्रॉपर डिस्कस करत आहे. त्यानंतर ह्यांचा ह्या ठिकाणी आधार क्रमांक आहे, ह्या ठिकाणी त्यांचा आधार क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर आहे. त्यानंतर जो डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जिल्हा, ह्या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यांचं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर ह्यांचं विलेज म्हणजे ह्यांचं जो गाव आहे गावाचं नाव दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढचा जो पॉइंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, खूप इम्पॉर्टंट. कारण ह्याच ठिकाणी सगळं तुमचं पेन्शन येण्याचं आणि नाही येण्याचं कारण हे पूर्ण ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता ह्यांचा जो आधार स्टेटस आहे ह्या ठिकाणी यस आहे, बघू शकता यस. म्हणजे यांचं आधार स्टेटस या ठिकाणी अगोदर ह्यांनी काही वर्षापूर्वी त्यांचं आधार कार्ड अपडेट केलं होतं, तहसीलमध्ये डॉक्युमेंट्स दिले होते, त्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी यस केलेलं आहे. कारण की आधार थ्रूच त्यांचा जो पेन्शनची बाकीचे डिटेल्स आहेत त्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे इथं यस केलेलं आहे. आणि आता तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आधार ॲड्युकेशन डेट, तर ह्या ठिकाणी त्याची डेट आलेली नाही. कारण ह्याचं कारण आहे त्यांनी तहसीलमध्ये जाऊन, मी त्यांना पण पर्सनली बोललो तर त्यांनी पण बोलले हां मी तहसीलमध्ये जाऊन त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट्स आपण सांगितले होते ते डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केले नाही. त्यामुळे त्या डॉक्युमेंट्स सबमिट केलेली नसल्यामुळे त्यांची डेट ह्या ठिकाणी समोर तुम्हाला दाखवत नाही. किंवा अगोदर आपण व्हिडिओ बनवलेले त्या ठिकाणी डेट वगैरे ह्या ठिकाणी सगळं दाखवतं की कोणत्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट दिले आहेत तहसीलमध्ये, टायमिंग काय आहे अपडेट केलेला, सगळी डिटेल्स ह्या ठिकाणी तुम्हाला दिसली जाते. मी तुम्हाला पुढे ते पण डॉक्युमेंट ह्या ठिकाणी दाखवणार आहे. त्या डॉक्युमेंट्समध्ये पूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी दिसते, ते पण तुम्हाला मी डॉक्युमेंट दाखवेल. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता अपडेट डेट, अपडेट डेटला ह्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये, आता तुम्ही जर अगोदरच आपण चेक केलं होतं त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे दिले होते आणि मार्च महिन्यामध्येच त्यांचं अपडेट ह्या ठिकाणी झालेलं आहे, अपडेट केलेलं आहे. अपडेट त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी जाऊन केलेलं आहे, त्यामुळे त्यांचं टायमिंग पण आलेलं आहे, अपडेटचं काय टायमिंग होतं ते, आणि डेट पण ह्या ठिकाणी आलेली आहे की त्यांनी जसं की ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जे तारीख आहे या ठिकाणी जो 12 किंवा काय ते मार्च 3 ह्या पूर्ण ह्या ठिकाणी अपडेट त्यांची आली होती. डेट महिना सेकंदासहित या ठिकाणी आलं होतं की कोणत्या सेकंदाला त्यांनी अपडेट केलेलं होतं, हे सुद्धा डिटेल्स त्या ठिकाणी आलेली होती. तर तुम्ही पण नक्कीच जावा, चेक करा तुमचं ह्या ठिकाणी जो हे जे 2 कॉलम आहेत, ह्या 2 कॉलममध्ये तुमचं काय स्टेटस दाखवतंय ते नक्कीच तुम्ही चेक करा. आणि हे मी परत एकदा सांगतो, ज्यांना पेन्शन नाही आलं त्यांचं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअप केला होता, त्यांचा आधार नंबर वगैरे सगळे डिटेल्स पाठवली होती. त्यानंतर मी त्यांची सगळी डिटेल्स वेबसाईटवरून चेक केली, तर माझ्यासमोर हे दिसण्यात आलं. आता मी त्यांना सांगितले डॉक्युमेंट्स वगैरे देऊन त्यांना तहसीलमध्ये देण्यासाठी, तर त्यांनी डॉक्युमेंट्स आता दिलेले आहेत तहसीलमध्ये, तर त्यांना पुढच्या मंथमध्ये डेफिनेटली पेन्शन येणार. मेची पेन्शन त्याला पूर्णपणे येण्याची शक्यता आहे. किंवा ह्यांचा आपण डॉक्युमेंट आता जेव्हा ह्यांची जी KYC आधार कार्ड डिटेल्स त्यांनी डॉक्युमेंट तहसीलमध्ये नेऊन देतील, तर त्यानंतर परत एकदा आपण यांचं स्टेटस या ठिकाणी चेक करूया आणि काय स्टेटस तुम्हाला दाखवते मी नक्कीच तुम्हाला परत दाखवेन. तुम्हाला परत यांचं स्टेटस वगैरे बघायचं असलं तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्याच थ्रू तुम्हाला मग कळेल की नवीन व्हिडिओ वगैरे आल्यानंतर, आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्कीच मला विचारू शकता किंवा ह्यांचं तुम्हाला परत स्टेटस वगैरे बघायचं आहे का नाही ते. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर ए म्हणजे एक्सेप्ट पेमेंट, पेमेंट मोड पण ह्या ठिकाणी ह्यांचा एक्सेप्ट केलेला आहे. ए म्हणजे एक्सेप्ट, पेमेंट मोड एक्सेप्ट म्हणजे जे पेमेंट आहे त्यांचं एक्सेप्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, एक्सेप्ट केलेलं आहे त्यांचं पेमेंट. पर त्यांचं आधार जी त्यांची डिटेल्स आहे ह्या ठिकाणी आधारच्या अपडेट नाही केलेली. आणि फायनान्शियल इयर मी तुम्हाला सांगितलं मार्चमध्ये फायनान्शियल इयर असतो आपला, त्यामुळं जे काही पैशांचे जे मॅटर असतात, जे पैशांचं काही घेणं देणं असतं, ती सगळं बँक्स व्हेरीफाय करतात. आपल्या इंडियामध्ये किती पैसा आला, काय झालं. आता पुस्तक एक एक रुपयाचा पूर्ण, म्हणजे मी आता टेक्निकल तुम्हाला कधी ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडेल म्हणजे बोलला तर मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं बोलू शकतो. पण हे सध्या नाही, कारण ते खूप टेक्निकल गोष्टी आहेत. तुम्हाला जे बँकिंगचे वगैरे प्रिपरेशन करतात ना त्यांना माहिती असेलच ऑलरेडी, जे बँकिंगचे जे गव्हर्नमेंट बँक वगैरे मध्ये आहेत तर त्यांना ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी माहिती असतीलच. किंवा तुम्हाला त्याच्या रिलेटेड ऐकायचं असेल तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करूया. तर ह्या ठिकाणी त्यांचं यस आहे, त्यांचं पेमेंट वगैरे सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. आणि जो मेन प्रॉब्लेम आलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सगळं हाईड करून दाखवतो.
इथं त्यांची काहीच डिटेल्स दिसत नाहीये. ह्या ठिकाणी मी तुम्हाला माझा जो कर्सर आहे ह्या ठिकाणी दाखवतो. तर ह्या ठिकाणी काहीच त्यांची डिटेल्स ह्या ठिकाणी समोर आपल्याला दिसत नाहीये. काहीच ह्या ठिकाणी त्यांची डिटेल्स दिसत नाहीये, कारण त्यांनी आधार अपडेट आपले डॉक्युमेंट त्यांनी तहसीलमध्ये जमा केलेले नाहीत. फक्त हेच रिझन आहे, दुसरं काहीही रिझन नाहीये त्यांचं. आणि फक्त हेच रिझन आहे, तर तुम्ही नक्कीच तुम्हाला किंवा डाऊट पण येत असेल की याची डिटेल्स ह्या ठिकाणी काय कर ॲड्रेस का असं ह्या ठिकाणी त्यांनी अपडेट केलं असेल, तर नक्कीच त्यांचा अपडेटची डिटेल्स ह्या ठिकाणी तुमच्यासमोर दिसली असती. तर नक्कीच तुम्ही जावा आणि नक्कीच तुमचे चेकआउट करा. कसं कसं चेक करायचं ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर परत तुम्हाला दाखवायचं असेल तर मी या ठिकाणी परत दाखवू शकतो कसं चेक करायचं. तर मी दाखवतो तुम्हाला शॉर्ट्समध्ये कसं चेक करायचं ते. पण परत एकदा व्हिडिओ खूप मोठा होण्याचे चान्सेस आहेत. परत व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तर जाऊ द्या, आता ज्यांचं KYC केलेलं आहे ना, मी ते तुम्हाला ते दाखवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण की नक्की तुमचं जे स्टेटस तुम्ही कसं चेक करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी खूप लिंक मी त्याच्या दिलेल्या आहेत. आपले व्हिडिओ अगोदर बनवलेले आहेत. तर त्या कसं चेक करायचं त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. किंवा मला परत व्हिडिओ पाहिजे असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे का, हे कसं तुम्ही चेकआउट करू शकता, हे डॉक्युमेंट कसं डाउनलोड करायचं ते. तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच मग पुढचा जो व्हिडिओ आहे ह्याच्या रिलेटेड घेऊन येईन. तर चला आपण हे बघूया आता की ज्यांचं त्यांनी आधार अपडेट केलेला आहे, डॉक्युमेंट त्यांनी तहसीलमध्ये नेलेले आहेत, दिलेले आहेत डॉक्युमेंट्स, ते आपण बघूया त्यांचं. तर चला आपण त्यांच्या डॉक्युमेंटवरती जाऊया. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर ज्यांचं ह्या ठिकाणी KYC झालेलं आहे तर त्यांचं डॉक्युमेंट आपण समोर आणलेलं आहे. तर त्यांची पूर्ण डिटेल्स ह्या टाईमवर मी हाईड केलेली आहे काही पर्सनल रिजनमुळं. तर त्यांची डिटेल्स ह्या ठिकाणी मी तुम्हाला शो आउट नाही करू शकत. तर आणि परत आपण ज्यांचं जसं चेक केलं होतं तसं आपण ह्या ठिकाणी ह्यांची डिटेल्स टाकून ह्या ठिकाणी SASA वेबसाईट जी आहे, बेनिफिशरी डिटेल्स आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. तर ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलं आहे की त्यांचं नाव, डिटेल्स ह्या ठिकाणी सगळं आपलं ह्या ठिकाणी डिस्कस करून झालेलं आहे. तर आता जो आहे, हे जे आहेत ते सेम व्यक्ती नाहीत, यांना पेन्शन आलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, यांना पेन्शन आलेली आहे. या ठिकाणी यांना आलेली आहे. येस, म्हणजे यांना तुम्हाला कळून जाईल की यांना पेन्शन आलेली आहे, आणि अगोदर जे आपण शेअर केलं त्यांना पेन्शन आलेली नव्हती. तर ह्या ठिकाणी आता तुम्हाला त्यांची डिटेल्स, तुम्हाला जे बेसिक डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आणि शेअर करतो. आणि त्यांचं हे बघू शकता, त्यांची जी स्कीम ह्या ठिकाणी इंदिरा गांधी होती आणि यांची स्कीम या ठिकाणी संजय गांधी दिलेली आहे. म्हणजे सेमच स्कीममध्ये एवढं काही हे नसतं, पण सेमच स्कीम असतात. तर त्यामुळे स्कीम त्यांची ह्या ठिकाणी, त्यांची इंदिरा गांधी होतं, ह्यांचं संजय गांधी आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता त्यांचं आता झालं. आता जे आपला मेन टॉपिक आहे, आपण त्या मेन टॉपिकवरती आपण येऊया, जे आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं. ह्या ठिकाणी बघू शकता ह्यांचं तहसील, या ठिकाणी ह्यांचं स्टेटस काय बघू शकतो, दिसते तुम्हाला इथे ह्यांचं एक्सेप्ट पण केलेलं आहे. येस. आणि ह्या नंतर आता खाली तुम्ही पाहू शकता यांचं बघा, इथं ह्या ठिकाणी यांनी डॉक्युमेंट दिलेले आहे, जे की 23 मार्च 2026 ह्या डेटला यांनी इथे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. म्हणून ह्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी अपडेट दाखवत नाही, त्यांचा टायमिंग पण दाखवत आहे. म्हणजे त्यांचा जो टायमिंग असतो 24 तासाचा, 16:19 आणि 7 सेकंदला त्यांनी अपडेट केलेलं आहे त्यांचं आधार कार्ड. हे तहसीलमधून झालेलं आहे पूर्ण काम. जेव्हा आपण तहसीलमध्ये डॉक्युमेंट देतो तेव्हाच हे तहसीलमधून अपडेट करतात. त्यानंतर त्यांनी, तुम्ही तर खाली पण बघू शकता, अपडेट अपडेट डेट अपडेट डेट ह्या ठिकाणी बघू शकता, 23 मार्च 2025. तर ह्या ठिकाणी डीपमध्ये तुम्हाला पूर्ण दिसतच आहे की पूर्ण ऑलरेडी ह्यांचं ओके झालेलं आहे. सगळे ह्यांनी डॉक्युमेंट ह्या ठिकाणी दिल्यामुळं ह्यांचं स्टेटस आहे ओके दाखवत आहे, आणि त्यांचं मी हे दाखवत आहे, ह्यांची पण पेन्शन या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे. पण हे सगळ्यात मोठं मॅटर हे आहे की तुमची डिटेल्स या ठिकाणी दाखवली पाहिजे. हे जी डेट आहे अपडेट केलेली, अपडेट डेट तुम्हाला आली पाहिजे या ठिकाणी. तर मग अपडेट केलं तर तुमची तर डेट येते, अपडेट तुम्ही नाही केलं तर डेट कशी येणार या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी त्यांनी अपडेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांची डिटेल्स वगैरे ह्या ठिकाणी आपल्यासमोर शो आउट केलेलं आहे, डिटेल्स दाखवले आहे. तर तुम्ही पण नक्कीच जाऊन तुमचं चेक करा की तुमचं स्टेटस काय दाखवत आहे, आणि त्याच्यातून मग तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की पेन्शन का नाही आली, काय रिझन होतं, तर तुम्हाला पण ते कळून जाईल. मी पण ऑलरेडी तुम्हाला सांगतोच की हे रिझन आहेत, यामुळे तुमची पेन्शन आली नसेल, हे प्रॉब्लेम असतील त्यांचे. तर तुम्ही पण जावा आणि तुम्ही चेकआउट करून घ्या की हे तुमचं ओके आहे का नाही ते. आणि किंवा आणखीन जे रिझन आहेत, मी ते पण तुम्हाला रिझन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल की आणखीन कोणते रिझन असू शकतात पेन्शन नाही येण्याचे. सध्या तर हा सगळ्यात मोठा आणि जेन्युइन रिझन हाच आहे.
तर हे तुम्हाला जे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी प्रूफ सेट मी दाखवली, आय होप हे तुम्हाला प्रॉपर समजली असेल. मी परत एकदा सांगतो की यांना पेन्शन आलेली आहे, कारण यांचं या ठिकाणी अपडेट केलेली आहे, त्यामुळे यांना पेन्शन या ठिकाणी 2,500 बरोबर सगळ्यांना जे आहे 70% जे लोक होते त्यामध्येच यांचं या ठिकाणी डिटेल्स आलेले, यांना पेन्शन आलेली आहे. तर ह्यामुळे तुम्ही पण तुमची डिटेल्स या ठिकाणी टाकली तर 100% तुम्हाला पण या ठिकाणी पूर्ण पेन्शन येण्याची पूर्ण शक्यता आहे आणि येणारच. मे मध्ये तुम्हाला पेन्शन येणारच. तर तुम्ही नक्कीच जावा, चेकआउट करा. आय होप ते तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे प्रॉपर एकदम समजली असेलच. मला माहिती आहे की व्हिडिओ काफी मोठा होतोय, तर तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच बघत राहा, कारण मोठा व्हिडिओ होतो तुम्ही समजू शकतो, त्यामुळे कारण आपण हर बारकाईने आपण ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. आणि हे ज्यांचं आहे, हे डॉक्युमेंट त्यांचं आहे, त्यांचं पेन्शन नाही आलेली. या ठिकाणी मी परत एकदा तुम्हाला हायलाईट करून दाखवतो की यांना पेन्शन या ठिकाणी आलेली नाहीये. यांचे पूर्ण डॉक्युमेंट ह्या ठिकाणी नसल्यामुळे यांना पेन्शन या ठिकाणी आली नाही. तर हे यांचं ह्या ठिकाणी डिटेल्स काय, हे यांचं अपडेट ह्या ठिकाणी झालेलं नाही, त्यामुळे यांना पेन्शन आलेली नाही. तर ह्या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर त्यांनी आधार डिटेल्स या ठिकाणी अपडेट केल्यानंतर 100% त्यांना पेन्शन पूर्ण येण्याची शक्यता आहे. आय होप तुम्हाला हे प्रॉपर इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणची कळालीच असेल, कारण मी तुम्हाला दोन्ही पण डॉक्युमेंट आलेली आणि नाही आलेली हे दोन्ही पण तुम्हाला समोर डॉक्युमेंट प्रॅक्टिकली आणून दाखवलेले आहेत. आय होप जी आजची इन्फॉर्मेशन आहे खूप इम्पॉर्टंट होती आणि खूप युजफुल आहे सर्वांसाठी, मी समजू शकतो. कारण ज्यांना आली त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे, ज्यांना नाही आली याचे काय रिझन आहे ते सगळं काही डिटेल्समध्ये तुम्हाला प्रॉपर समजलं असेल, किंवा आणखीन काही रिझन असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेऊन येणार आहे. आणि याचं कसं चेक करू शकता, तुमचं जे पेमेंटचं स्टेटस, KYCचं स्टेटस कसं चेक करू शकता, त्याच्या रिलेटेड मी लवकरच लवकर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येऊया, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून पण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, व्हिडिओ पाहू शकता. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन युजफुल इन्फॉर्मेशन घेऊन. तोपर्यंत नक्कीच तुम्ही या चॅनलवरती अटॅच राहा, कारण डेली आपण या चॅनलवरती सकाळी 8 वाजता व्हिडिओ घेऊन येत असतोच. आणि नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या मनामध्ये ह्याच्या रिलेटेड कोणते बी डाऊट वगैरे आले तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हे पण सांगा की तुम्ही तुमचं जे पेन्शनचं स्टेटस आहे ते तुम्ही चेक केलंय का नाही, ते नक्की मला तुम्ही कळवा. आणि कळवल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा ऑफिशियल नंबर आहे. ट्राय करा की ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त कॉल नका करू, जास्त व्हॉट्सअप मेसेज वगैरे तुम्ही पाठवू शकता. मी ह्या ठिकाणी ते नंबर देत आहे. ह्या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये काही दिव्यांग बंधू भगिनी आहेत, त्यांना मी समजू शकतो. तर ह्या ठिकाणी 95 45 33 23 30 हा नंबर आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि ह्याच्यावरती तुम्ही कॉल नका करू, जास्त व्हॉट्सअपवरच करा, व्हॉट्सअप मेसेजेस करा. तरच तुम्हाला ते एक स्क्रीनशॉट टाका मला त्याचा, की तुम्ही जे तुम्ही स्टेटस वगैरे चेकआउट केलं त्याचं तुम्ही मला स्टेटस वगैरे टाका. मी या स्क्रीनशॉट टाका, मी स्क्रीनशॉट पाहून तुम्हाला त्याचं काय आहे ते व्हॉट्सअपवरतीच रिप्लाय देण्याची कोशिश करेन. काय त्याचा रिझन आहे, काय त्याचं प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपवरती देण्याची कोशिश करेन. परत एकदा सांगतो, 95 45 33 23 30. आणि प्लीज कॉल नका करू, फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज तुमचा पुट करा. आपण नक्कीच त्याचा पूर्ण तुम्हाला रिप्लाय देण्याची कोशिश करूया. आणि जो आपल्या जवळचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्हाला जशी इन्फॉर्मेशन भेटली त्यांना पण काय प्रॉब्लेम आहे त्यांना पण ते समजायला आलं पाहिजेत. तर आय होप हे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन कळालीच असेल. तर परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.